एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षित आहात ना? कारण खूप तुफानी वादळी अवकाळी पाऊस येतो आहे, त्याच्यामुळे गरज नसेल तर प्लीज घराबाहेर पडू नका. काळजी घ्या एकमेकांची. आणि तुम्हाला हे सगळं दाखवते आहे, सगळं कसं झालेलं आहे बाल्कनी आणि ड्राय बाल्कनीमध्ये 2 दिवस पावसाने. म्हणजे झाडं अशी खूप हलतात आणि मग भीती वाटते. 1-2 तर ह्या कडुनिंबाच्या फांद्या तुटून पण खाली पडल्या छोट्या छोट्या. खूप वाईट वाटलं. आणि हे जेड प्लांटचं मी रिप्लांटेशन रिपॉटिंग केलेलं आहे आणि त्यांना जास्त पाण्याची गरज नसते आणि ते खूप पाण्यात भिजत आहेत तिथे, त्यामुळे त्यांना थोडंसं बाजूला केलं, पण तरी तिथेही येतोच आहे वेडावाकडा पाऊस. पण त्यांना घरात नाही ठेवता येत, नाहीतर मग त्यांना ऊन लागलं नाही तर त्यांची वाढ होत नाही. आणि ड्राय बाल्कनीची पण अवस्था खूप वाईट झालेली आहे सगळी, प्रचंड. आणि आता हे सगळं मला आवरायचं आहे, कारण की ॲक्च्युली हे काल रात्री झालं. सकाळी मी काही करू शकले नाही, कारण देर इज नो लाईट्स आणि पाणी पण नाही, त्यामुळे मग मला काहीच नाही करता आलं. आणि मग सगळं जरा आवरलं. 100% व्यवस्थित आवरून नाही झालेलं आहे, पण तरी 70-75% वावरता येईल एवढं आवरलं. हे सगळे परत जेड प्लांट्स माझे. आणि मग जेव्हा आवरायचं होतं, धुवायची होती बाल्कनी, त्याच्या आधी मग मला याचं तुळशी आहेत त्या सगळ्या तुळस बघा, त्याचं पण मला बऱ्याच वाढल्या होत्या, त्याचं पण मला रिपॉटिंग करायचं होतं, मग तेही करून घेतलं. तोपर्यंत मावशी आल्या, त्यांनीही जरा थोडीशी मदत केली मला हे सगळं करताना. आणि मग सगळं आवरता ऑलमोस्ट 6:15-6:30 झाले. जरासं पाणी प्यायलं आणि त्यानंतर फ्रेश झाले. आणि मग तुम्हाला दाखवते सध्याही असे आणि ह्यासारखे वेगवेगळे असंख्य असे किडे. अंधार पडायला लागला आणि लाईट्स ऑन केले घरातले बाल्कनीतले की असे प्रचंड येतात. आणि खूपच म्हणजे सकाळी झाडताना एवढा खच पडलेला असतो, मग ते सगळे गेलेले असतात. आणि त्यानंतर हा तुफानी परत पाऊस सुरू झालेला आहे. म्हणजे ते वरचं जे ग्रीन लावलेलं आहे ना कापड, त्याच्यातनं पण असं गळून पाणी पडतं आणि एवढं तळस असतं. आणि कशी झाली बघा, एक तुळशीची फांदी कशी झाली बघा. आणि मला ते फारच म्हणजे म्हणजे सगळ्या ज्या लावलेल्या आहेत तुळस तर त्यासाठीच वाईट वाटतं आहे मला, कारण त्यांना एवढ्या पाण्याची आणि एवढ्या मारायची गरज नसते, त्रास होतो त्यांना. नीटसी आता बघूयात काय करता येईल. आणि ड्राय बाल्कनीतून तर बघा बाहेरचं असं काही नीटसं दिसत पण नाही आहे, एवढा तुफानी वादळी पाऊस येतो आहे. आणि भीती वाटते, म्हणजे मग आपली माणसं घरी परत येईपर्यंत ना खूप असं टेन्शन असतं. सो मी तुम्हाला जी काही अवस्था झाली होती पावसामुळे गॅलरीची म्हणजे बाल्कनीची, तर ती दाखवली. आणि त्यानंतर मग बऱ्यापैकी म्हणजे मी असं म्हणेन 70-75% मी ते सगळं क्लीन केलेलं आहे. आणि रिपॉटिंग वगैरे पण केलं, हेही मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर मी इच्छा असली ना, आपल्याला आवड असली, इच्छा असली तरी आपण ना, कसं होतं ॲज अ होममेकर आपण एकाच कामामध्ये स्वतःला खूप वेळ ठेवू नाही शकत. आवडतं आहे म्हणून आपण खूप वेळ नाही ते करत राहू शकत, आपल्याला कुठेतरी थांबावं लागतं. आणि मग आपल्याला असं प्लॅन आऊट करायला लागतं की अजून पुढच्या 1-2 दिवसात मी परत इतर काही घरातली कामं मॅनेज करेन आणि मग त्यानंतर मी परत ह्या गोष्टीकडे वळेन, ह्या कामाकडे वळेन. सो आता मला तसंच करायचं आहे. ड्राय बाल्कनी पण जरा थोडीशी धुतली, स्वच्छ केली, ती मी तुम्हाला दाखवली होती. आय थिंक मला आठवत नाही, तर मला एडिटिंगमध्ये दिसेल की मी ड्राय बाल्कनीचं पण अवस्था शेअर केली होती की नाही तुमच्यासोबत. आणि ती पण म्हणजे अर्थात ह्या दोन्ही आवरायला नंतर मला मावशी पण आल्या 5:45 वाजता आज. काल तर खूप तुफान पाऊस होता, त्याच्यामुळे इतर कोणी त्यांना सुट्टी नाही दिली, पण मी त्यांना दिली, कारण मी त्यांना त्या घरून निघायच्या आधीच फोन केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की मावशी भयंकर पाऊस आहे तुफानी, तर तुम्ही माझ्याकडे येऊ नका, मला जमेल तेवढं मी मॅनेज करेन. कारण की एकतर असंही पाणी नव्हतं, लाईट्ससुद्धा व्होल्टेज फ्लक्च्युएशन एवढं होतं म्हणजे असं वाटत होतं की मी कुठेतरी खूपच रिमोट एरियामध्ये राहते की काय, इतकं फ्लक्च्युएशन होतं. आणि ते आत्ता कुठे म्हणजे गोष्टी सगळ्या म्हणजे पाणी आलं काल, पाणी रात्री 9:30 वाजता वगैरे पाणी आलं. आणि लाईट फ्लक्च्युएशनचं जरा आता म्हणजे नॉर्मल प्रॉपर जे आहे त्याचं झालेलं आहे, इलेक्ट्रिसिटीचा फ्लो तो आत्ता 6:30 वाजता झालेला आहे संध्याकाळी, किंवा 6ला वगैरे झाला असेल. सो आणि हा आत्ताचा प्रॉब्लेम नाही आहे. मी आता ह्या टॉपिकवरती एक स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लवकरच, की हा प्रॉब्लेम मी इथे
आता 1 वर्ष होऊन जास्तच झालं आहे, 1.25 वर्ष झालं आहे मी इथे राहते आहे आणि मी खूप वेळा फेस केला आहे. म्हणजे असं नाही आहे की आपण लाईट्स किंवा पाण्याचे इश्यू दुसरीकडे कुठेच फेस करत नाही. होतात, फेस करतो आपण. मी आधी राहत होते तर तिकडे पण मी केले. पण ना एक तर ना ते 1-2 तासात सॉर्ट आउट होऊन जायचे. मुळात तर फ्रिक्वेन्सी एवढी नव्हती. खूप फ्रिक्वेंटली हे व्हायचंच नाही. वर्षाकाठी हार्डली 2-3 वेळेला या गोष्टी व्हायच्या आणि जेव्हा व्हायच्या तेव्हाही 2-3 तास, 4 तास, 5 तास मॅक्स टू मॅक्स हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊन जायचा. आणि त्याच्यामुळे मग काही एवढं वाटायचं नाही. पण इथे ना 24 तास, 48 तास, सलग कित्येक दिवस, आठवड्यातनं किमान 2 ते 3 वेळेला तरी हा इश्यू हे होतच आहे. ह्याचा मला आता काय म्हणजे चिडचिड, राग, रडू, त्रास सगळंच आता म्हणजे मला नको आहे आता, हे असं झालेलं आहे. चाललं आहे आता काही डिसिजन्स त्याही बाबतीत घेण्याचं चाललेलं आहे. कारण आता आमचं जे इथलं अग्रीमेंट होतं तेही आता असंही मंथ एंडला या संपणार आहे आणि आम्ही मॅक्स टू मॅक्स त्यांच्याकडून 1 महिना अजून एक्स्ट्रा मागून घेतलेला आहे टू टेक डिसिजन की काय करायचं आहे. जे काय गोष्टी आमच्या होतील डिसिजन्स ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करीनच, अपडेट तुम्हाला देईन. पण आत्ता मी असं काही तुम्हाला ठोस आत्ता काही गोष्टी सांगू शकत नाही आहे तुम्हाला. बघूयात, कारण बऱ्याच गोष्टी आपल्याला बघाव्या लागतात त्याच्यामध्ये की आपल्याला एरिया सिलेक्ट करण्यापासून मग तिथे आपल्याला योग्य काय गोष्टी, कारण इथे थोडंसं मला असं वाटतं की कुठेतरी माझ्याकडूनही इथे येताना घाई झाली थोडीशी. आणि मग हा इकडचा एरिया काही PCMCचा आम्हाला काहीच माहीत नाही, ॲब्सोल्युटली काही माहीत नाही. मग इथे राहायला लागल्यानंतर कळलं की ह्याच्यापेक्षा बेटर चांगले ऑप्शन्स मिळू शकले असते. आणि मग मधल्या एका काळात म्हणजे मागच्या वर्षी फ्रँकली स्पीकिंग मी लगेचच इथे आल्यावरती 3-4 महिन्यातच हे जाणवायला लागल्यानंतर डिसिजन घेत होते की इथेच PCMCमध्ये आपण शिफ्ट करूया दुसरीकडे कुठेतरी. पण तेव्हा सुधारणा विलिंग नव्हता त्या गोष्टीला. पावसाळा सुरू झाला आहे तर मग नको, मग थांब, मग नंतर बघू. मग असं करत करत एक सणवार पण झाले, मग सगळंच झालं आणि मग हळूहळू म्हणजे इथला स्टे संपत आला. तर त्यामुळे आता पुढच्या गोष्टी करताना खूप निवांत नाही करायच्यात, अगदी बघू करू असं नाही आहे. पण अति पण घाई गडबडीत कोणता डिसिजन घ्यायचा नाही आहे. सो त्याबद्दल चालल्या आहेत आमच्या चर्चा. एक काहीतरी फायनल डिसिजन झाला की तो मी तुमच्यासोबत डेफिनेटली शेअर करणार आहे इथे. आणि सो असं सगळं चाललेलं असल्यामुळे ना बऱ्याचदा काय होतं की आता जर तुम्ही मला ना अशा सगळ्या ज्या गोष्टींचा मला जेव्हा इकडे ट्रिगर होतं ना ॲक्च्युली, तर मग मला ते असं होतं की माझ्या कामातली जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती कुठेतरी कमी व्हायला लागते असं होतं. बरं, ट्रिगर लगेच होतं का असं नाही हां. मी खूप पेशन्सली घेते. समोरच्यांना असं वाटतं की ते मी लगेच ट्रिगर झाली आहे, पण मी त्या कुठल्याही गोष्टींना ना कोणत्याही सिच्युएशनला कोणाच्याही वागण्याला खूप वेळ ते असंच ओके चेंज होईल, बघूयात बदलेल असं खूप काळ बघत राहते. पण जर ते नाहीच झालं ना तर मग मात्र मला ते इथे किंवा इथे कुठेतरी ट्रिगर होतं आणि मग मला ना मग मी ताबडतोब त्याच्यावर काम करायला लागते की मला या सिच्युएशनमधनं बाहेर येण्यासाठी मला काहीतरी ठोस डिसिजन्स घ्यायचे आहेत. कारण मला एखाद्या निगेटिव्ह किंवा त्रासदायक सिच्युएशनमध्ये खूप काळ राहायला अजिबात आवडत नाही. आणि मग कधी माझ्या घरच्यांना, माझ्या आईबाबांना पण त्याचं असं होतं की अगो किती आता तू तोच एक विषय घेऊन बसली आहेस आणि तर तुला म्हणजे दुसरे विषय तर नाही. मग तेव्हा त्यांना ते असं वाटतं. पण एका पॉईंटनंतर त्यातून बाहेर पडले ना त्या विषयातनं मी, आणि मग मी माझं नॉर्मल सगळ्या गोष्टी सुरू केल्या ना परत तेवढ्या प्रॉडक्टिव्हिटीने, की मग त्यांना पण ते होतं की अरे बरं झालं हे लावून धरलं हिने, मग त्यामुळे ही सिच्युएशन आपण पार करून गेलो, ही पार करून गेली, ठीक आहे. किंवा काही व्यक्ती असतील तर त्यांना आयुष्यातून टाटा बाय बाय केलेला आहे. आणि मग शांतपणे मग आपल्याला त्याशिवाय पुढे काय करायचं आहे ह्या गोष्टी ठरवता येत नाहीत. आणि त्यामुळे असं आहे. आणि म्हणूनच असं होतं की बऱ्याचदा जो काही माझ्याकडून खंड पडतो, मध्ये ब्लॉग्स येत नाहीत. आता गेले मी जसं दरवेळेला म्हणते मला कंटिन्युएशनमध्ये हे करत राहायचं पण होत नाही. तर तेव्हा
सी माझं काहीतरी बाहेर वगैरे जाणं असेल तर ते असतं, नाही असं नाही. पण काही काही वेळेला माझे ब्लॉग्स रेडी असतात, पण तुम्ही बघता की केव्हाही येतात, म्हणजे रात्री 10 आणि 11 वाजता खूप लेट नाईट मी अपलोड करते. कारण की लाईट्सच नसतील किंवा तेवढं प्रॉपर फ्लक्च्युएशन म्हणजे प्रॉपर त्याची पॉवर रिस्टोअर झालेली नसेल, तर मग मला वायफायचा इश्यू होतो आणि खूप वेळेला मी ट्राय करते की मी मोबाईलच्या नेटवर्कवरनं अपलोड करेन, पण ते नाही होत. ते खूप वेळ घेतं, मग कधी कधी फेल्ड पण होतं, तर ते वर्कआउट नाही होतं, वायफायवरच ते करावं लागतं. सो मग असे सगळे गोष्टी होतात आणि मग त्यामुळे तो मध्ये मध्ये काही काही वेळेला मग त्याचं ते ट्रिगर झालं की मग ते माझं कुठेतरी शरीरावर परिणाम होतो, मग मला दमल्या थकल्यासारखं वाटायला लागतं, कारण त्या विचारांमध्ये आपण आपली एनर्जी जास्त घालवत असतो की नाही, कॉन्शियसली अनकॉन्शियसली, पण त्या थॉट प्रोसेसमध्ये आपली एनर्जी आपली इतकी ड्रेन आउट होत असते आणि मग त्यामुळे आपली इतर कामातली प्रॉडक्टिव्हिटी कमी होते आणि मग तो अफेक्ट कुठेतरी होतो आहे. पण तो मला नाही करायचा आहे, हे मी स्वतःला समजावत देखील तितकंच असते आणि मी ट्रायआउट पण करते. आता बघा, हा ब्लॉग मी आत्ता शूट करते आहे, तुमच्याशी बोलते आहे, थोड्याच वेळात मी एडिटिंग करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आत्ता 7 वाजलेले आहेत, मॅक्स टू मॅक्स 8-8:30पर्यंत पोचवीन. त्यानंतर एक मिनी व्लॉग माझा रेडी आहे, त्याला थोडंसं एडिटिंग बाकी आहे. कडे बागेतल्या छान गोष्टीचा एक आहे, आईकडेची बाग आहे, आईबाबांकडे माहेरी घराभोवती छान बाग आहे, तर त्याच्यातला एक छान मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, केव्हाचा व्हिडिओ. तर पण हे असंच होतं, मग पाणी आलं की भरभर सगळी पाण्यातली कामं करून घ्या, मग लाईट आली की वॉशिंग मशीन लावून घ्या, डिशवॉशर लावून घ्या, मग ती सगळी कामं आटपून घ्या. आणि मग लाईट नसताना जेव्हा आपण सगळं ही कामं करत असतो, स्वयंपाक घर आवरणं, तेव्हा ते इतकं, आणि परत घाम येत असतो, त्यांनी अजून एनर्जी ड्रेन आउट होत असते, मग ते इतकं असं इरिटेटिंग सिच्युएशन होते. आणि त्यात शांत डोकं ठेवून आपल्याला पहिली महत्त्वाची गोष्ट असते की आपल्या घरातलं रुटीन सगळ्यांचं नीट मॅनेज करणं, आपलं पेरेंटिंग विनाकारण, म्हणजे या गोष्टींची आपल्या मुलांवरती चिडचिड काढण्यात काहीच म्हणजे गरजच नसतं ना, त्यांचा काही याच्यामध्ये दोषच नसतो. तर मग त्यामुळे ती चिडचिड त्यांच्यावरती होऊ द्यायची नाही. मग यासाठी हे थोडंसं बाजूला ठेवावं लागतं, असं करावं लागतं की बाबा चला, कारण तेही या सगळ्यामधनं जात असतात, त्यांनाही उकडत असतं, त्रास होत असतो, चिडचिड होत असते, असं होत असतं ना. तर मग ते आपल्यालाच, आपण मोठे आहोत तर समजून घ्यावं लागतं. सो ह्या सगळ्या प्रोसेसमधनं जाताना एक प्रॉपर रुटीन व्लॉग जे म्हणतो ना, जे मला करायचे आहेत की फ्रॉम अर्ली मॉर्निंग टू आफ्टरनून, आफ्टरनून टू इव्हिनिंग, इव्हिनिंग टू नाईट, हे सगळे अजून तितके वर्कआउट होत नाही आहेत. आणि मला असं वाटतं आहे की आता बहुतेक ना ते जुलैच्या पुढेच वर्कआउट होतील असं मला वाटतं आहे. पण ठीक आहे, तोपर्यंत जसे जसे व्लॉग्स होत जातील आपण म्हणजे मी ते करण्याचा कन्सिस्टन्सीनी प्रयत्न करणार आहे. मला ह्या सगळ्यावरती तुमच्या कमेंट्स मला डेफिनेटली ऐकायच्या आहेत. सबस्क्राईब तर बऱ्यापैकी सगळेजण करत असतात, पण लाईक करा. आणि म्हणजे बऱ्याचदा विसरता तुम्ही कदाचित, असं होत असेल, तर तेव्हाच्या तेव्हा तुम्हाला काही त्या मुद्द्यांबद्दल माझ्यासमोर तुमच्या ब्लॉगमध्ये चाललेल्या बोलायचं असेल तर तिकडे 2 मिनटं पॉज करा, मला कमेंट करा आणि मग पुढचा उरलेला पूर्ण ब्लॉग बघा. कारण पूर्ण लेन्थनी बऱ्यापैकी सगळेजण ब्लॉग बघतायत, हे मी बघते आहे, मला ॲनालिटिक्समध्ये दिसतंय. आणि लाईक करायला विसरता आहात, सो प्लीज लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत अजून माझा चॅनल जायला मदत होईल म्हणून. तर कारण ह्या सगळ्या सिच्युएशनमधून हे कन्सिस्टन्सीनी ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे. जो मिनी ब्लॉग मी तुम्हाला आता मगाशी सांगत होते, तोही मी आज रात्री उशिरा का होईना 12-1पर्यंत पण मी डेफिनेटली अपलोड करणार आहे. कारण इमिजिएट ते अल्गोरिदमवर खाली व्हायला लागतं 2-3 दिवस अपलोड केलं नाही की, तर मला ते पण नाही होऊ द्यायचं आहे. मला कन्सिस्टन्सीनी ही मेहनत चालू ठेवायची आहे. तर चला, किती बापरे 11 मिनटं मी बोलले तुमच्याशी. आणि हे सगळं करून मग मी शेवटी परत आंघोळच केली, कारण इतकं मग ते उकडतं, घामघाम चिकचिक होते की त्याच्यामध्ये काहीही सुचत नाही. तसं देवासमोर संध्याकाळी बसायला नको वाटतं. सो तेही मी केलेलं आहे. आणि आता चहा वगैरे घेते. चहा घ्यायला लेट झाला आहे आज मला, तर चहा करून घेते, देवाचं वगैरे करते. हा ब्लॉग इकडेच एंड करते. आणि लेट्स सी, बघूयात मी नवीन ब्लॉग सुरू करते आहे का नाही आत्ता, कारण हे तर 2 गोष्टींचं एडिटिंग तर मला आत्ता करायचं आहे. सो जमलं तर सुरू करेन, नाही तर मग उद्यापासून रेग्युलर ब्लॉग सुरू करीन. आणि जे जसे होतील तसे तसे तुमच्यासोबत अपलोड मी डेफिनेटली करेन. ठीक आहे, चला थांबते इथेच. टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग अँड बाय.